कोपरगाव शहरामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे तसेच थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये शुक्रवारी साजरी करण्यात आली। यावेळी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले। समाजभान जपत लायन्स मूकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देखील देण्यात आलं। कोपरगाव शहरातील नागरिकांच्या समस्या, तक्रारी आणि सूचना सोडवण्यासाठी शिवसेना तक्रार निवारण केंद्राची स्थापनाही या निमित्तानं करण्यात आली आहे। या केंद्रासाठी विकसित करण्यात आलेल्या QR कोडचं उद्घाटन करून शिवसेना तक्रार निवारण सुविधेचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला। कार्यक्रमात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन अवताडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, कैलास जाधव, दिलीप सोनवणे, टिकूशेठ साहाणी, सोमनाथ शिंगाडे, विधानसभा प्रमुख किरण खर्डे, शहर प्रमुख अक्षय जाधव, विशाल झावरे, बाळासाहेब साळुंखे, विकास शर्मा, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख विमल पुंडे, माजी नगरसेविका वर्षा शिंगाडे यांच्यासह असंख्य शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, माजी नगरसेविका विमल पुंडे आणि कैलास जाधव यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे। आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती आहे। ज्या माणसांनी, ज्या नेत्यांनी शिवसैनिकाला विचार दिले, महाराष्ट्र नाही तर पूर्ण हिंदुस्थान या माणसाचा विचाराचा गुलाम झाला आणि त्याप्रमाणे वागायला लागले आणि महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीमध्ये बी सत्ता त्यांच्यामुळे आली। तोच विचार घेऊन आदरणीय मुख्यमंत्री जे असे म्हणतात की रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचे नाते सर्वात महत्वाचे असते, तेच विचार घेऊन आदरणीय उपमुख्यमंत्री आपले एकनाथरावजी शिंदे यांनी तोच विचार घेऊन प्रत्येक महाराष्ट्रामध्ये घर तेथे शिवसैनिक, गाव तेथे शिवसेना हे उभारण्याचं काम चालू केलेलं आहे आणि ते ग्राउंड लेवलवरचे नेते असल्यामुळे मला असं वाटतं, कोणी म्हणत असेल का बाबा शिवसेना संपली आहे, शिवसेना संपली नाही, शिवसेना वाढणार आहे। हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिदोरी आहे आणि ती विचाराची शिदोरी कधीच संपणार नाही। आज या जयंती निमित्त मी अभिवादन करतो कोपरगाववासी व तालुक्यातील नागरिकांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, मराठी अस्मितेचा मानबिंदू, प्रबोधनकार, सुपुत्र आणि खऱ्या अर्थाने महिलांना या राज्यामध्ये मान सन्मान जर प्रथम कोणी मिळवून दिला असेल तर असे बाळासाहेब ठाकरे यांचा शताब्दी जन्मोत्सव आहे। तर ज्याप्रमाणे आपण बघतो की त्यांची विचारधारा होती राजकारणात येण्यासाठी की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, याच विचारांवर आज आपण बघतो की त्यांचे विचार जिवंत ठेवण्याचं कार्य या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुरू ठेवलेलं आहे। म्हणून आज आपण बघतो की लोकसभा असेल, विधानसभा असेल, नगर परिषदा असतील, महापालिकांच्या निवडणुका असतील, यामध्ये आज विचारांचं राजकारण टिकलेलं आहे आणि शिवसेना हा पक्ष, शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या विचारावर चालत असताना आज 2 नंबरचा भाजप सारखा मोठा राष्ट्रीय पक्षासमोर आज आपला पक्ष 2 नंबरवर आलेला आहे। आणि आज आपण बघतो की ज्या बाळासाहेबांनी महिलांचा सन्मान वाढवला होता, आज अनेक ठिकाणी महापालिका असतील, नगर परिषदा असतील, या ठिकाणी महिला राज्य आलेलं आहे। म्हणून हे जन्मशताब्दी वर्ष खऱ्या अर्थाने साहेबांना एक विनम्र अभिवादन महिलांच्या वतीने सुद्धा आम्ही या ठिकाणी करू इच्छितो। आणि ज्याप्रमाणे आता सांगितलं की त्यांचा जन्मशताब्दी 16 वर्ष आम्ही अशा पद्धतीने साजरा करू की जास्तीत जास्त महिला शिवसेनेच्या शाखा सुद्धा आम्ही कोपरगाव शहरामध्ये, तालुक्यामध्ये त्यांचं सुद्धा आम्ही उद्घाटन करणार आहोत येत्या काळामध्ये। आणि आज या ठिकाणी हेच मी या ठिकाणी महिला आघाडीच्या वतीने साहेबांना विनम्र अभिवादन करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती आहे। त्याचप्रमाणे आझाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाषचंद्रजी बोस यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात खूप मोठी कामगिरी केली आहे, अशा दोघांचाही एकत्रित वाढदिवस आहे आणि ती जयंती आम्ही शिवसैनिक गेल्या 40 वर्षापासून साजरी करतो एकत्रित। हे भाग्य आम्हाला लाभलेलं आहे कारण बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली
आणि सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. या दोघांमध्ये साम्य आहे आणि त्या दोघांनी पण देशासाठी आपल्या समाजासाठी पूर्णपणे काम केलेलं आहे. शिवसेनेची स्थापना तर राजकारणासाठी झालीच नव्हती, ती मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झाली होती. पण नंतर राजकारणात आल्याशिवाय किंवा सत्ता मिळाल्याशिवाय आपण चांगल्या पद्धतीने आपल्या लोकांना न्याय देऊ शकत नाही. म्हणून साहेबांनी निर्णय घेतला का 80% समाजकारण आणि 20% राजकारण. पण त्या 20% राजकारणाच्या नंतर 100% राजकारणात परावर्तित झालं आणि शिवसेनेची पण सत्ता आली. आता नंतर सगळा इतिहास सगळ्या नागरिकांना माहितीच आहे. तरी पण आज ह्या दोघांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आणि हे आपण जे म्हणतो माती माणसं निर्माण करते, तशी महाराष्ट्राचे आणि भारताच्या मातीने हे दोन सुपुत्र आपल्याला दिलेले आहे. या दोघांना मी माझ्या वतीने आणि सगळ्या नागरिकांच्या वतीने, आमच्या शिवसेनेच्या वतीने, एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या वतीने हार्दिक अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.